जय श्रीराम. तर आता 3-4 वाजले आहेत. तर आपण वीकली ॲनालिसिस करूया करन्सी पेअरचा. तर हा USD कॅडचा चार्ट आहे. USD कॅडमध्ये आपण 6 मंथची कॅन्डल लावलेली आहे चार्ट. त्याच्यामध्ये जर आपण ॲनालिसिस करायला गेलो आणि चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायला गेलो तर मार्केटनं एक डाऊन साईड मोजली, त्याच्यानंतर एक अपसाईड मोजली, नंतर एक डाऊन साईड मोजली आणि इथं काइंड ऑफ डबल बॉटम टाईप स्ट्रक्चरवरून मार्केट वर आलं. नंतर ह्याच रेजिस्टन्सला मार्केटने ह्याच पॉईंटला मार्केटने रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केले. त्यानंतर मार्केट थोडं खाली आलं, EMA सपोर्ट घेतला आणि मार्केट EMA सपोर्ट घेत आता त्याच रेंजमध्ये आहे आणि त्याच रेजिस्टन्सला म्हणजे ह्या लेवलला रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करत आहे. 3 मंथच्या आपण अकॉर्डिंग बघायला गेलो तर मार्केटमध्ये एक बुल मूव्ह आलं. त्यानंतर मार्केट 0.5च्या पासून वर गेले EMA ट्रिगर करून. तर आता आपण ह्या कंडिशनमध्ये बघायला गेलो तर मार्केटला आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न करायला गेलो तर मार्केटने हायर हाय स्ट्रक्चर फॉर्म केलं आहे. म्हणजे मार्केट इथून एक अपसाईड मूव्ह देण्याचे चान्सेस आहेत इथपर्यंत, ह्या पॉईंटपर्यंत. मंथली टाइम फ्रेम बघूया आपण. मंथलीच्या अकॉर्डिंगली मार्केट इथं पूर्णपणे रेजिस्टन्स फेस करत आहे आणि तो रेजिस्टन्स ब्रेक होत नाही. त्या रेजिस्टन्सला मार्केटने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा टेस्ट केलेला आहे. तरी पण मार्केट तो एरिया ब्रेक करणं झालंय आणि खालून पण EMA आहे. स्ट्रक्चर तर फुल्ली बुलिश आहे. हा एक सपोर्ट आहे. मार्केटमध्ये एक बाईंग येऊ शकते या पॉईंटपासून, म्हणजे एक एक्सपेक्टेड आहे. पण ह्या रेजिस्टन्स पासून कॅन्डल बघा केवढ्या मोठ्या मोठ्या होत्यात रेड कलरच्या, म्हणजे सेलिंगचं प्रेशर आहे मार्केटमध्ये. जर आपण इथून फ्यूब ड्रॉ केला तर 61च्या अबाव क्लोजिंग केला, म्हणजे इतनी बेरिश होती तो. हा कॉन्सेप्ट इथं लागलेला आहे. डेली मध्ये बघूया आपण. रिट्रेसमेंट झाल्या फक्त विकलीत. डेली मध्ये पण 61% आहे रे फक्त. मार्केटचं एवढं स्ट्रक्चर USD कॅडचं समजून झालंय. थोडं बघूया, वेट करूया कसं स्ट्रक्चर बनवतंय बघूया आणि नंतर आपण प्लॅन करूया. नेक्स्ट बघूया आपण USD CHF. USD CHF ला आपण जर 6 मंथच्या अकॉर्डिंग बघितलं तर मार्केट सपोर्ट एरियात आहे. आता ज्या एरियापाशी आहे तिथं सपोर्ट म्हणजे मार्केट वरून फॉल आला, नंतर इथं सपोर्ट घेतला, वर गेलं, एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून सपोर्ट घेऊन नंतर मार्केट वर गेले आणि आता पण मार्केट त्याच सपोर्ट पाशी आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर इथं मार्केटनं हायर हाय क्रिएट केलाय. हा जो सपोर्ट आहे त्याच्यापेक्षा वरतीनं आत्ताचं क्लोजिंग दिलेत. इथून एक बाय साईड मूव्ह येऊ शकते 6 मंथ अकॉर्डिंगली. 3 मंथ मध्ये बघूया. 3 मंथ मध्ये मार्केट काइंड ऑफ जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर डबल बॉटम टाईप स्ट्रक्चर तयार करते. काइंड ऑफ डबल बॉटम आले, एक एक मूव्ह एक्सपेक्टेड आहे वर 21 EMA. इथपर्यंत आपण ह्याचं फर्स्ट टार्गेट ठेवू शकतोय अनवॉन्टेडच्या झोन पर्यंत.
अनवॉन्टेड एरिया पण आहे. मंथली मध्ये बघा, मंथली अकॉर्डिंगली मार्केट काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर तयार करायला लागले. विकलीची कॅन्डल ही चांगली फॉर्म झाल्या. आपण इथं एंट्रीचा एक प्लॅन करू शकतोय. मार्केट जर ह्या एरियापाशी जर आलं, ह्या एरियापाशी विकली अकॉर्डिंग, तर आपण एक प्लॅन करू शकतो इथपर्यंत छोटा स्टॉप लॉस ठेवून ह्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवून एक चांगला रिस्क रिवॉर्ड बोलू शकतोय USD CHF मध्ये. असं स्ट्रक्चर जर फॉर्म झालं तर मार्केटमध्ये ही मुवमेंट आपण बघू शकतो. वेट करू, जर असं स्ट्रक्चर फॉर्म झालं तर मी तुम्हाला कळवेन. USD CHF मध्ये आपण बाय साईड प्लॅन करू शकतो. USD JPY मध्ये आपण जर 3 मंथच्या अकॉर्डिंगली बघायला गेलो तर मार्केटला आपण समजून घ्यायचा जर प्रयत्न करायला गेलो तर मार्केट फुल्ली बुलिश आहे. म्हणजे मार्केटने एक मुवमेंट दिली, नंतर मार्केट एक कन्सल्टेशन एरियात खेळत होतं, त्यानंतर ब्रेकआउट दिला आणि EMA ला सपोर्ट घेऊन मार्केटने एक मुवमेंट दिली. त्यानंतर रिट्रेसमेंट, मुवमेंट, रिट्रेसमेंट, मुवमेंट आणि काइंड ऑफ रिट्रेसमेंट आहे. इथून एक अशी एक्सपेक्टेड मुवमेंट आहे. USD JPY मध्ये आपण जर 6 मंथ जर बघितलं तर अनवॉन्टेडच्या एरियात आता मार्केट आहे. मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं, मंथली टाइम फ्रेमवर पण आता मार्केट अनवॉन्टेडच्या एरियापासून सपोर्ट घेऊन वर गेले आणि 21 EMA ला रिस्पेक्ट करते मार्केट. मार्केटचा ट्रेंड फुल्ली बुलिश आहे. जोपर्यंत हा लो ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड बेरिश म्हणजे चेंज होणार नाही. वीकली मध्ये जर बघितलं आपण, वीकली मध्ये बघितलं तर मार्केटने सपोर्ट पाशी एक डोजी फॉर्म केल्या. डोजीचा 50% मार्केट इथनं स्ट्रगल करत वर गेलं. हायर हाय बनवत वर गेलं. नंतर इथे डबल टॉप बनला आणि मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालं. लोवर लो, लोवर लो, लोवर. जोपर्यंत आता इथं ह्या लो पेक्षा हाय बनत नाही तोपर्यंत आपण एक बाय साइड एंट्री प्लॅन करू शकत नाही. मुवमेंट तर येऊ शकते इथं, पण इथं एक प्रॉब्लेम आहे की इथं मार्केटने इथं लोवर लो स्ट्रक्चर फॉर्म करत आले खाली. नंतर हा पहिला हाय बनला, नंतर हा हाय बनला, पण ह्या हायनं हा जो हाय बनलाय त्याच्यानं ही ब्रेक केलं नाही, त्याच्यामुळे हा लोवर हाय बनलाय. प्रॉब्लेम इथे झालाय की हा हाय ब्रेक करायला पाहिजे होता, म्हणजे स्ट्रक्चर हायर राहायचं झालं असतं. आता असं आहे की इथनं मार्केट थोडंसं खाली इथपर्यंत येऊ शकते, मग इथनं आपण बाईंगचा प्लॅन करू शकतो. इथं का तर इथंच मंथली वीकलीची हाफ वीक पण आहे. मंथलीचा हाफ वीक एरिया पण आहे. सॉरी, ह्या एरियापर्यंत मार्केट येऊ शकते. नंतर इथून एक अपसाइड मुवमेंट आपण बघू शकतो. म्हणजे जसं की
अशी मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर जीबीबी कॅड बघूया आपण. जीबीबी कॅड मध्ये मार्केटने एक हायर स्ट्रक्चर फॉर्म केले. त्यानंतर मार्केटनं सपोर्ट पासून एक मुवमेंट द्यायला चालू केल्या आणि ती मुवमेंट जिथं रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत मार्केटनं मुवमेंट दिलेली आहे. रेजिस्टन्सला मार्केट रिएक्ट करत आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग जर बघितलं आपण तर हा रेजिस्टन्स मार्केटसाठी खूप महत्वाचा आहे, जो की ब्रेक व्हायला झाला आहे खाली. पण इथून जी मुवमेंट आल्या मार्केटला हायर आहे म्हणजे फुल प्रेशरने, त्या प्रेशरनुसार मार्केट तर थोडं सस्टेन करून एक मुवमेंट देऊ शकते. विक्रीला बघूया आपण काय वाटतंय. विक्रीच्या नुसार मार्केट 61 एरियाच्या आसपास क्लोजिंग झाली, म्हणजे 61च्या वर क्लोजिंग. एक आपण थोडंसं बाय साईड आपण प्लॅन करू शकतो. डेलीमध्ये मार्केटनं जिथून इम्पल्सिव्ह बाईंग आलती, ओपनिंग क्लोजिंग एरिया ट्रिगर केलाय आणि त्याच्यानंतर मार्केटने एक डोजी म्हणजे हॅमर टाईप कॅन्डल बनवलाय. 4 आवरमध्ये जर आपण याला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट हायर हाय क्रिएट करत वर गेलेली, त्याच्यानंतर फर्स्ट लो बनला, सेकंड लो आणि नंतर मार्केट लोवरला बनवत खाली. आता जर मार्केटने इथं लो न बनवता एक हाय बनवला, त्याच्यानंतर आपण एक एक्सपेक्ट करू शकतो टार्गेट. जेबीपी कॅड मध्ये पण आपण जेपीवाय यूएसडी मध्ये ट्रेंड बिअरिश आहे. 3 मंथ अकॉर्डिंग मार्केट अनवॉन्टेड कॅन्डल पासून रिजेक्ट झालेलं आहे. स्विंग पासून 21 EMA पण रेजिस्टन्स ऍक्ट करतो याला. वीकलीच्या अकॉर्डिंग मार्केट लोवर लो स्ट्रक्चर फॉर्म करते. जर हा लो नाही बनला, लो न बनवता इथं हाय बनवला, तर मार्केटमध्ये एक मुवमेंट येऊ शकते. पण आत्ता जर आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये एक हॅमर टॅप कॅन्डल तयार झाल्या. आपण डेलीनुसार समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट लोवर लो बनवत खाली होतं, तर इथं डबल बॉटम बनला, तर एक हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट झाले आणि मार्केट ह्या रेंजमध्ये. जर इथं मार्केटनं हाय न बनवता लो बनवला तर मार्केट 5160 एरिया हा ट्रिगर करायला येऊ शकते. म्हणजे 0.5% पर्यंत. एक अशी एक येऊ शकते 320ची. ह्याच्यात आपण एक सेल प्लॅन करू शकतो जेपीवाय यूएसडी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे युरोकॅड. युरोकॅड मध्ये एक ट्रेंड लाईन वरून येत्या, मार्केट त्याच ट्रेंड लाईनला आता रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करते खाली 21 EMA. मार्केट फॉल झाल्यानंतर त्या फॉलला पण आपण इग्नोर नाही करू शकत. 61च्या अबव क्लोजिंग दिल्या मंथलीनुसार.
मंथली कॅन्डलनुसार हा रेजिस्टन्स आहे, खालून एक सपोर्ट 21 EMH आहे. वीकली मध्ये मार्केटनं एक ब्रेकआउट देऊन नंतर फॉल म्हणजे स्ट्रक्चर या टाईप चेंज केलंय. वीकली मध्ये बुलिश मुवमेंट आल्या, त्याचे रिट्रेसमेंट 38% रिट्रेसमेंट झाल्या. हायर हाय स्ट्रक्चर बनवलं गेलं. मार्केटला जर इथून फॉलो करायचं असेल तर एक फॉल आलेला आहे जबरदस्त. फॉल करायचं असेल तर इथून एक अपसाईड आणि नंतर असं स्ट्रक्चर जर फॉर्म केलं तर आपण एक बघू शकतो. युरोकॅडमध्ये आत्ता तरी डाऊन साईडच प्रेफर करेन मी. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडत असतील.